संयुक्त राष्ट्रे या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला, पुढचा मुद्दा आहे शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी योजना तयार करण्याचं काम हे सुरक्षा परिषद करते. त्याच्यानंतर आमसभेच्या बरोबरीनच आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं न्यायाधीश आणि संयुक्त राष्ट्रांचा महासचिव हा निवडण्यासाठी सुरक्षा परिषदेचा सहभाग असतो. आणि सुरक्षा परिषदेच्या रचनेमध्ये बदल व्हावा आणि तिचं स्वरूप हे अधिक लोकशाहीपूर्ण व्हावं या दृष्टीनं सध्या सुधारणा या सुचवल्या जात आहेत. आणि मग सुरक्षा परिषदेमध्ये भारताला कायमचं सदस्यत्व मिळावं म्हणून भारत हा बिनकर प्रयत्नशील आहे. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला कायमचं सदस्यत्व या संयुक्त सुरक्षा परिषदेमध्ये आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून आपला देश हा खूप प्रयत्न करत आहे. पुढे जाऊया, आर्थिक व सामाजिक परिषद. तर संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक या धोरणामध्ये समन्वय साधायचा हे या परिषदेचं प्रमुख असं उद्दिष्ट आहे. या परिषदेमध्ये एकंदर किती असतात सदस्य? तर 54 असतात. आणि त्यांच्या सगळ्यांची निवड या 54 जणांची आमसभाच करते. आणि प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 3 वर्षाचा असतो. किती वर्षाचा? 3 वर्षाचा. आणि दरवर्षी 1/3 सभासद हे नव्यानं निवडले जातात. आणि परिषदेचे जे काही निर्णय आहे हे बहुमतामध्येच घेतले जातात. पुढे जाऊया, त्याची कार्य. तर त्यांची कार्य अशी आहेत. पहिलं कार्य आहे दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक आणि सामाजिक विषमता अशा प्रश्नांची जागतिक पातळीवर चर्चा करायची आणि त्याच्यावर उपाययोजना सुचवायची. कारण दारिद्र्य आणि बेरोजगारी हे आपल्या राष्ट्रामध्ये असणं बरोबरीचं अजिबात नाहीये. कारण त्याच्यामुळं राष्ट्राचा आपला दर्जा खालावतो. म्हणून त्याच्यावरती चर्चा करायची समन्वयाने, व्यवस्थित आणि शांततेत त्याच्यावर उपाययोजना करायची. बरोबर आहे? त्याच्यानंतर दुसरं आहे स्त्रियांचे प्रश्न, स्त्री सक्षमीकरण, मानवी हक्क, मूलभूत स्वातंत्र्य आणि जागतिक व्यापार आणि आरोग्य विषय अशा सगळ्या प्रश्नावरती चर्चा करून त्याच्यावरती निर्णय घ्यायचा. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हे सहकार्य संपूर्णपणे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेल्या अशा विविध संघटनांच्या कामामध्ये सुसूत्रता आणि समन्वय असा राखायचा. बरोबर? आलं लक्षात? त्याच्यानंतर आता आपण पुढच्या मुद्द्यात जाणार आहोत. आपला मुद्दा आहे सचिवालय. तर संयुक्त राष्ट्रांचं प्रशासकीय कामकाज हे संपूर्णपणे सांभाळण्याची जबाबदारी ही सचिवालयावर आहे. कुणावर आहे? सचिवालयावर. संयुक्त राष्ट्राचं प्रशासकीय कामकाज सांभाळण्याची जबाबदारी ही सचिवालयावर आहे. बरोबर आहे? मग सचिवालयाच्या या प्रमुखास महासचिव म्हणतात. काय म्हणतात? महासचिव. आणि त्याची निवड ही आमसभा आणि सुरक्षा परिषद हे दोन्ही मिळून करते. आणि त्याचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. पुढे जाऊया. त्याच्यानंतर त्याची कार्य काय काय बघूया. तर पहिलं कार्य आहे हवामानातला बदल, मानवी हक्क, निशस्त्रीकरण अशा जागतिक प्रश्नावर आंतरराष्ट्रीय परिषदा भरवायच्या आणि त्याच्यावरती विचार विनिमय करून त्याच्यावर उपाययोजना करायची. पुढचा मुद्दा आहे आमसभेच्या सुरक्षा परिषदेच्या बैठका ह्या आयोजित करायच्या योग्य व्यवस्थित, की जेणेकरून त्यामध्ये सर्व सदस्य येऊन भाग घेऊ शकतो आणि प्रत्येक समस्यावर तोडगा आणि संपूर्णपणे उत्तर आपल्याला मिळेल याचं संपूर्णपणे करण्यासाठी या बैठका व्यवस्थित आयोजित करायच्या. पुढचा मुद्दा आहे माहितीचं संकलन करायचं.
त्याच्यानंतर चौथा आहे प्रसिद्धी माध्यमांना माहिती पुरवणं. जी काही माहिती आपल्याला मिळते त्याला संपूर्णपणे जी माध्यमे आहेत जे आपल्याला प्रसिद्ध आहेत करतात किंवा त्यांना योग्य ती माहिती व्यवस्थित पुरवायची की जेणेकरून ती प्रत्येकाला समजली पाहिजे. पुढे आहे आपला मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालय. तर आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे काय, तर संयुक्त राष्ट्रांची न्यायालयीन शाखा. काय आहे ही? संयुक्त राष्ट्रांची न्यायालयीन शाखा. आणि मग या आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदरलँड या देशामध्ये द हेग येथे आहे. कुठं आहे? द हेग. आणि या न्यायालयामध्ये एकूण 15 न्यायाधीश असतात. किती? 15. आणि मग त्यांची निवड आमसभा आणि सुरक्षा परिषदच करते. आणि या न्यायाधीशाचा कार्यकाल कार्य करण्याचा संपूर्णपणे काळ तो 9 वर्ष इतका असतो. पुढे जाऊया. संयुक्त राष्ट्रांचा ह्याच्यामध्ये काय काय कार्य आहे, तर संयुक्त राष्ट्रांचा सदस्य देश असलेल्या 2 किंवा अधिक राष्ट्रांमधील तंटे सोडवायचे. कधी कधी राष्ट्रांमध्ये सुद्धा काही कारणावरून तंटे होऊ शकतात, तर मग हे तंटे सोडवायचे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा योग्य असा अर्थ लावायचा. त्याच्यानंतर पुढचं त्यांचं कार्य आहे की संयुक्त राष्ट्रांच्या विविध शाखा आणि संलग्न ज्या संस्था आहेत त्यांना कायद्याशी संबंधित प्रश्नांवरती सल्ले द्यायचे, व्यवस्थित माहिती पुरवायची. पुढचा आपला मुद्दा आहे विश्वस्त मंडळ. तर दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये बघा, मी नीट लक्ष देते, परत आपण थोडस ह्याच्यात गेलोय कारण ही संयुक्त राष्ट्रच दुसऱ्या महायुद्धानंतरच सुरू झालेली आहे. तर मग या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये जे प्रदेश किंवा वसाहती या अविकसित होत्या, त्यांच्यामध्ये प्रगती नव्हती, तर त्यांच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी काही विकसित राष्ट्रांवर ही सोपवण्यात आली होती. आणि मग त्या विकसित राष्ट्रांनी अशा प्रदेशांच्या विकासास मदत करायची, त्यांना स्वातंत्र्य मिळवण्यास आणि तेथे लोकशाहीची स्थापना करण्यास मदत करणं हे अपेक्षित होतं. आणि मग त्याचं उत्तरदायित्व विश्वस्त मंडळावर हे सोपवण्यात आलं होतं. आणि या विश्वस्त मंडळाचे कार्य आता संपुष्टात आले आहे. पुढचा मुद्दा असा आहे सहस्त्रकाची विकास उद्दिष्ट. तर संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांनी 2000 साली एकत्र येऊन नव्या सगळ्या सहस्त्रकाची विकास काही उद्दिष्टे अशी निश्चित केली. ही विकासाची काय आहे, म्हणजे ह्या विकास कसा अजून साधता येईल, तर त्यातील काही महत्वाची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत. पुढे बघूया. तर आता आपल्या पुढल्या विभागात आपण ते बघूया. त्याच्या अगोदर आपण काय शिकलो या अंतर्गत पुढील विधान चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करायचे. चीननं सुरक्षा परिषदेमध्ये नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या कार्यामध्ये भारतानं महत्वाची कामगिरी बजावली आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.